देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाचं स्वर्ग सिंहासन आहे आणि पदासन पाय ठेवण्याची जागा पृथ्वी आहे, तो एवढा मोठा परमेश्वर आहे की त्याच्यासारखं कुणी नाही. परमेश्वर सर्वव्यापी देव आहे आणि परमेश्वराला जेव्हा मानवाची भेट घेण्याची इच्छा झाली तेव्हा परमेश्वराने एक अलौकिक योजना मोशेला प्रकट केली आणि परमेश्वराने सांगितलं की मोशे, तुला एक असं ठिकाण बनवायचं आहे की जे चालतं फिरतं मंदिर असेल, जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल. आणि त्या काळामध्ये निवास मंडपाची रचना करण्यासाठी देवबापाने योजना केली आणि मोशेने निवास मंडप तयार केला. आणि त्या अतिपवित्र स्थानामध्ये देवाची महान उपस्थिती उतरून येत असे. बाहेरचं अंगण, तिथे काही छप्पर नव्हतं, तिथे डायरेक्ट सूर्याचा प्रकाश होता. पवित्र ठिकाण. बाहेरच्या अंगणामधून पवित्र स्थानामध्ये आल्यानंतर तिथं दीपवृक्ष होता आणि दीपवृक्षाच्या प्रकाशामध्ये पूर्ण पवित्र स्थान उजळून जायचं. आणि अतिपवित्र स्थान होतं, त्याच्या आतमध्ये पडदा असायचा आणि पडद्याच्या आतमध्ये अतिपवित्र स्थान. तिथं फक्त कराराचा कोश होता आणि कराराच्या कोशातल्या त्या 3 पवित्र वस्तू त्यामध्ये ठेवलेल्या होत्या. वास्तविक पाहता अंगणामध्ये सूर्यप्रकाश आहे, पवित्र स्थानामध्ये त्या ठिकाणी दीपवृक्ष आहे प्रकाश देण्यासाठी, पण अतिपवित्र स्थानात मात्र कुठला दिवा नव्हता. आणि कुठला दिवा नसताना तिथं प्रकाश असायचा. आणि तो कोणता प्रकाश होता? साक्षात देवाच्या उपस्थितीचा प्रकाश त्या ठिकाणी असायचा. परमेश्वराच्या उपस्थितीने अतिपवित्र स्थान भरलेलं असायचं. देवाची उपस्थिती तिथं असायची. देवाच्या प्रिय लोकांनो, एखाद्या सर्वसाधारण माणसाला अतिपवित्र स्थानात जाण्याची मुभा नव्हती. देवबापाला भेटण्याची कोणत्याही मनुष्याला मोकळीक नव्हती. फक्त याजक मंदिरात जाऊ शकतो आणि मुख्य याजक अतिपवित्र स्थानात जाऊ शकतो. त्यांचा रीतिरिवाज सगळा ठरलेला होता आणि त्या व्यतिरिक्त कुणाला वाटलं आणि म्हणून तो पवित्र स्थानात गेला असं चालत नव्हतं. आणि कदाचित कोणी चुकून जरी नियम मोडायचा प्रयत्न केला की आम्हाला जाऊ द्या, तर मनुष्य काही तिथं वाचणार नाही. कारण की त्या पवित्र उपस्थितीमध्ये पापी मनुष्य टिकू शकत नव्हता आणि मनुष्य देवाच्या उपस्थितीमध्ये टिकण्याच्या योग्यतेचा नव्हता. देवाच्या प्रिय लोकांनो, मग कालांतराने हा कराराचा कोश वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन फिरले. 40 वर्षाचा प्रवास होता आणि मग त्या प्रवासामध्ये सरते शेवटी एकदाचा तो कोश त्या कनान भूमीमध्ये, कनान देशामध्ये आला. आणि तिथं आल्याच्या नंतर देवबापाने एका राजाला निवडलं आणि त्याचं नाव होतं दावीद. आता दाविदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दाविदाकडे काही मंदिर नव्हतं आणि परमेश्वराने तर योजना केली होती की दावीद मंदिर बांधणार नाही, त्याचा मुलगा बांधेल. कारण त्याने खूप रक्तपात केला होता. ही देवाची योजना त्याच्यासाठी नव्हती मंदिर बांधण्याची. आणखीनही काही गोष्टी असतील, परंतु त्या ठिकाणी दाविदाने मंदिर काय बांधलं नाही. आणि मग दाविदाने काय केलं की एक छोटीशी झोपडी तयार केली आणि त्या झोपडीला दाविदाचा निवास मंडप म्हटलं जातं, टॅबरनॅकल ऑफ डेव्हिड. त्याला हिंदी बायबलमध्ये दाऊद की जुग्गी, दाविदाची झोपडी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या झोपडीमध्ये किंवा या दाविदाच्या निवास मंडपामध्ये किंवा या दाविदाने बनवलेल्या तंबूमध्ये, दाविदाचा तंबू मराठी बायबलमध्ये म्हटलंय, ह्या ठिकाणामध्ये 40 वर्ष तो कराराचा कोश ठेवण्यात आला, कारण मंदिर नव्हतं. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणातून ज्या वेळेस शल्मोनाने मंदिर बांधलं तेव्हा सरते शेवटी तो कोश तिथून घेतला याजकांनी आणि तो नेऊन देवाच्या त्या पवित्र मंदिरामध्ये नेऊन ठेवला. आणि देवाची उपस्थिती अशी आली की सगळं मंदिर देवाच्या तेजाने भरून गेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या ज्या वेळेस तुम्ही ही वचनं वाचता पाहता, त्यावेळेस त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी काहीतरी नियम आणि अटी होत्या. आणि परमेश्वर त्याच्या मंदिरात, त्याच्या निवास मंडपामध्ये, मग दाविदाचा निवास मंडप असो, मोशेचा असो किंवा कुठेही जिथे देवाची उपस्थिती आहे, त्या ठिकाणी निवडक लोक जात होते. आणि ज्या वेळेस आपण हबक्कूक याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन वाचतो, हबक्कूक 2 आणि 20 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सगळ्यांनी म्हणा, परमेश्वर, परमेश्वर, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात
आहे. हालेलुया. परमेश्वर कुठं आहे? त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. स्तोत्रसंहिता 11वा अध्याय आणि 4थं वचन, स्तोत्र 11 आणि 4. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना आजमावतात. परमेश्वर मानवाकडे पाहतो आणि परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि म्हणून जिथं देव आहे, जुना करार होता की ज्या ठिकाणी देव आहे तिथं मनुष्याला जाण्याची मुभा नव्हती. जुना करार तर एवढा भयंकर होता की ज्या डोंगरावरती, ज्या पर्वतावरती, सिनाय पर्वतावरती देवाची उपस्थिती उतरून यायची, त्या डोंगराजवळ जाण्याची देखील माणसांना मुभा नव्हती. जर एखादं जनावर तिथं गेलं त्या डोंगरावर तर मरून जाईल अशी परिस्थिती होती. इतका तो पवित्र आणि भयावह देव त्या ठिकाणी उतरून येत असे. पण मनुष्याला, साधारण लोकांना तिथं जाण्याची मुभा नव्हती. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला धन्यवाद द्या की आमच्यासाठी आज प्रभूने भवनाचे दरवाजे उघडलेले आहेत. हालेलुया. आज आमच्यासाठी मंदिर उघडं करण्यात आलेलं आहे. आणि उलट आता आमच्यासाठी अशी कृपा देवाने पुरवलेली आहे की ज्यांना मंदिरापासून लांब ठेवलं होतं, आता त्यांना मंदिराजवळ येण्याची परमेश्वराने मोकळीक दिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून आमची पावलं निरंतर प्रभूच्या भवनाकडं वळणं गरजेचं आहे. मग मंदिरात आल्यावर आम्हाला काय मिळणार? पहा, योशिया नावाचा एक राजा आहे. वयाच्या 8व्या वर्षी राजा झाला. दुसरा राजे 22वा अध्याय 1 ते 13 वचन आहेत. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम याला परमेश्वराच्या मंदिरी पाठवले. राजाने शाफान जो चिटणीस होता त्याला मंदिरात पाठवलं. कशासाठी पाठवलं? ऐका. त्याने त्याला सांगितले, जा मुख्य याजक हिल्किया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा. परमेश्वराने अशी योजना केली. योशिया राजाने आपल्या एका अधिकाऱ्याला मंदिराकडे पाठवला आणि याजकाला निरोप पाठवला. हिल्किया नावाचा याजक आहे, त्याला सांगितलं की जो पैसा मंदिरात गोळा झालेला आहे तो सगळा पैसा बाहेर काढा आणि त्याचं मोजायला तुम्ही सुरुवात करा. अरे वा. मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांना द्या. त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. समजून घ्या काय देवाचं वचन आहे. राजा आज्ञा करत आहे, हिल्किया याजकाला जाऊन सांग, चर्चचा सगळा पैसा, मंदिराचा सगळा पैसा बाहेर काढा आणि तो पैसा मोजा. आणि तो पैसा मोजून जिथं जिथं पडझड झालेली आहे, कुठं प्लास्टर तुटलंय, कुठं भिंती तुटल्यात, कुठं काय झालं असेल, सगळी डागडुजी करा आणि जुनं मंदिर परत नवीन करा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात खूप पैसेवाले लोक आहेत ज्यांच्याकडे ओसंडून वाहणारा पैसा आहे, पण तो प्रत्येक व्यक्ती देवाचं भवन बांधत नाही. पण ज्याच्यावर देवाची कृपा झाली आहे तोच व्यक्ती देवाचं घर बांधू शकतो. ज्याच्याबद्दल देवाची योजना आहे त्या व्यक्ती खेरीज कोणीही देवाचं भवन उभं करू शकत नाही. कोणीही देवाच्या राज्यासाठी हातभार लावू शकत नाही. जे देवाच्या योजनेतले लोक आहेत, देव त्यांचा उपयोग करतो. अख्ख्या मंदिरात जेवढा पैसा आहे, जेवढा आजपर्यंत जमा झालाय, तो सगळा बाहेर काढा, सगळा मोजा आणि चर्चचं काम सुरू करा. मंदिराची डागडुजी करा. मंदिर जिथं पडझड झाली आहे अख्ख्या मंदिराला रिन्युएट करा. जे जुनं आहे ते झाकलं जाऊ द्या आणि त्याला आता नवीन बनवून टाका. पूर्ण मंदिर नवीन करून टाका. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, काय घडलं? एक अद्भुत गोष्ट घडली. मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांना द्या. त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. सुतार, बांधकाम करणारे व गवंडी ह्यांना तो द्यावा. तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती, लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत. ज्यांच्या
हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक टाईम असा होता की त्या लोकांकडे येशूचं रक्त नव्हतं. एक टाईम असा होता की त्यांच्याकडं नवा करार नव्हता. एक टाईम असा होता की त्यांना पवित्र आत्मा पूर्ण रीतीने देण्यात आला नव्हता. तरी पण त्यांचा एवढा भरोसा होता की त्यांच्यातला कुणी हिशोब मागत नव्हता. जिथं काम देवाच्या सामर्थ्याने चाललंय, जिथं देवाचं काम चाललंय, तिथं आम्ही कोणत्याही प्रकारची शंका घेता कामा नये. आम्ही देवाला दिलं, आमचं काम संपलं, तिथून पुढचं काम परमेश्वर बघून घेईल. कुणी आमेन म्हणणार आहे का? अभिषिक्तांवरती कधीही हिशोब मागू नका. चर्चच्या कोणत्याच पालकाला विचारू नका तुम्हाला दान मिळालं, तुम्ही त्याचं काय केलं. त्याचे अकाउंटेबल तुम्ही नाही, ते मोजणारे तुम्ही नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी जाणून देणार आहे, परमेश्वर सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी चर्चमध्ये अशा प्रकारचे वादविवाद निर्माण केले, ज्यांनी पैशावरती नजर लावली, यहुदाचं काय झालं तुम्हाला माहित पाहिजे. तो काळ असा होता की त्यातल्या एकाही व्यक्तीने विचारलं नाही की किती पैसा आला, कुठं खर्च केला आणि काय झालं. किती विश्वास त्या काळात लोकांनी दाखवलाय. आणि हे सगळं होत असताना काय घडतंय पहा. ज्यांच्या हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस याला सांगितले, आता काहीतरी वेगळं घडलंय. आले होते पैसे मोजायला, आले होते मंदिराचं काम करायला, आले होते मंदिर नवीन करायला. ते तर करायचंच आहे, पण काहीतरी वेगळी गोष्ट इथं घडलेली आहे. शाफान चिटणीसाने राजाला काय सांगितले ऐका. 8वं वचन. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस याला सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. कुणी आमेन म्हणणार आहे? हालेलुया. त्या मंदिरात कुठेतरी तिजोरी असेल, सगळ्यांचा पैसा तिथं जमवून ठेवला असेल. ती पैशाची पिशवी बाहेर काढ, ती गोणी बाहेर काढ पैशाची, ते दान बाहेर काढ, ते बाहेर काढ. ते करता 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 त्यांना एक क्षण असा आला की त्या मंदिरात त्यांना देवाचा ग्रंथ बायबल सापडला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तुम्ही इथं कोणत्याही उद्देशाने या, इथं तुम्हाला देवाचं वचनच सापडणार आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आणि मग जसं तुम्ही पुढं वाचत याल तुम्हाला दिसेल की तो ग्रंथ ज्यावेळेस वाचण्यात आला. 10वं वचन. शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातील वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपले वस्त्र फाडले. आणि मग पुढं काय होतं पहा. मग त्याने हिल्किया याजक, अहिकाम बिन शाफान, अकबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक आसाया यांना आज्ञा केली की हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरा संबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्या तर्फे व सर्व यहुदाच्या तर्फे परमेश्वराला प्रश्न करा. आमच्या वाडवडिलांनी या ग्रंथातील वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे ह्यात लिहिले आहे ते पाळले नाही, म्हणून परमेश्वराचा आमच्यावर मोठा क्रोध भडकला आहे. आणि पुढं जाऊन हाच ग्रंथ जो मंदिरात सापडला तो ग्रंथ घेऊन सगळ्या लोकांपुढं वाचण्यात आला. राजाने तो ग्रंथ वाचला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही चर्चचं बांधकाम करता, ऐकताय तुम्ही चर्च, आणि ते बांधकाम होत असताना फक्त हातांनी बांधलेली इमारत बांधली जाणार नाही. ज्यावेळेस ते लोक तिथं मंदिरामध्ये गेले, त्यांना देवाचा ग्रंथ म्हणजे त्यांना देवाचं वचन सापडलं. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्यात येता आणि सखोल एखादी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करता आणि सरते शेवटी जेव्हा तुम्हाला वचन सापडतं, ते संपत्ती शोधत होते, ते भांडारातला पैसा शोधत होते, ते शोधता शोधता वचनापर्यंत पोहोचले. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यात मोठी संपत्ती देवाचं वचन आहे. आज जगातली संपत्ती संपू शकते, पण देवाच्या वचनाची संपत्ती कधीही न संपणारी आहे. या मंदिरात देवाचं वचन असावं म्हणून देवाने त्याचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हालेलुया. आणि धन्य आहेत ते लोक जे मंदिर बांधण्यासाठी आपला पैसा देत आहेत. धन्य आहेत ते लोक जे देवाच्या राज्यासाठी परिश्रम करत आहेत. तुम्ही किती देता हे महत्त्वाचं नाही. कान उघडे ठेवून ऐका. ऐकताय का तुम्ही सगळे? तुम्ही किती मोठी अमाऊंट दिली,
त्याच्याबद्दल मी बोलत नाही. मी हे बोलतोय तुम्ही कोणत्या मनाने दिलं आणि दिल्यानंतर मागं काय राहिलं ते जास्त महत्त्वाचं आहे. हालेलुया. विधवेच्या 2 टोल्याचा संदेश तुम्ही ऐकलेला आहे. आणि काही लोक चर्चला येताना 2 रुपये घेऊन येतात. विधवेच्या 2 टोल्या. असं वाटतं याला 2 टोले दिले पाहिजेत 2 टोल्यावाल्याला. ऐकताय तुम्ही काय वचन आहे. तिची उपजीविका, तिच्याकडचं सगळं टाकलं. तुमच्याकडं काय, तुम्ही देवाला उत्तम दिल्याच्या नंतर देवाच्या भवनामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. कोणी आमेन म्हणाल का? तुमच्या देण्याद्वारे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाच्या राज्यात आमचा काहीतरी हातभार राहिला पाहिजे. काही लोक नुसते हॉस्पिटलला खर्च करतात, कोर्ट केसेसमध्ये खर्च करतात, जगामध्ये खर्च करतात, फी भरण्यात, कर्ज भरण्यात, सगळ्या गोष्टीत खर्च करतात, पण देवाच्या राज्यात खर्च करत नाहीत. पण त्या काळात लोकांनी अशा देणग्या दिल्या होत्या की देवाच्या भवनाचं काम पूर्ण झालं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज देवाच्या प्रिय लोकांनो, पैसा शोधता शोधता त्यांना देवाचं वचन सापडले. याचा अर्थ देवाच्या भवनामध्ये वचन आहे. तुम्ही देवाच्या राज्यात आल्यानंतर तुम्हाला देवाचं वचन मिळणार आहे की जे वचन सगळ्यात मोठी आणि आशीर्वादाची गोष्ट आहे. हालेलुया. एक दिवशी काय झालं की जसा येशूचा जन्म झाला, मरिया योसेफ यांच्या जीवनात तर आशीर्वादच आला मोठा. हालेलुया. कारण पहिले कसे गरीब बिरीब होते आहे की नाही, एकदम सर्वसाधारण परिवारातले होते. येशूला जन्म घ्यायला जागा नव्हती, याच्यावरूनच कळून घ्यायचं त्यांची काय स्थिती असेल. पण जेव्हा येशू त्यांच्या जीवनात आला, काय घडलं? पूर्वेकडून मागे लोक आले. रिकाम्या हाताने आले का? कसे आले? सोनं चांदी ऊद बोळ काय त्यांना मूल्यवान द्रव्य घेऊन यायचे होते, ते सगळं त्यांनी थैल्या आणल्या डायरेक्ट येशूच्या चरणाशी आणून सोडल्या. हालेलुया. येशू आल्यावर बरकतीला सुरुवात होते प्रियांनो. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं आशीर्वाद येत राहतात. म्हणून आशीर्वाद मागू नका, येशूला मागा. मला येशू पाहिजे म्हणा. येशू आला की सगळे आशीर्वाद मोकळे होतात. येशू पाहिजे प्रियांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये येशू पाहिजे. येशू असेल आमच्या जीवनात, सगळे मोठे आशीर्वाद मोकळे झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनात ख्रिस्ताची आम्हाला गरज आहे. बरं, आता जसा येशू त्यांच्या जीवनात आहे, येशूमुळं ते आशीर्वादित आहेत, मरिया आणि योसेफ. आणि मग येशू ख्रिस्त 12 वर्षाचा झाला आणि मग त्यांचा सण होता. लूक याचा 2रा अध्याय आणि 41 ते 50 वचनामध्ये सुंदर घटना नमूद करण्यात आलेली आहे. त्याचे आईबाप दरवर्षी वलांडण सणास यरूशलेमेत जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू यरूशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत यरूशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. आमेन. काय सिच्युएशन आहे. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना त्याच्या आई वडील त्याला यरूशलेमेत सणासाठी घेऊन आले आणि तिथं आल्याच्या नंतर हुकाचूक झाली. बऱ्याच वेळा हुकाचूक होते आणि मग आई वडील पुढे निघून गेले. त्यांना वाटलं येशू मित्रांमध्ये असेल, नातेवाईकात असेल, कुठंतरी असेल. पण 1 दिवस झाला येशू भेटलाच नाही. त्यांनी शोधायला सुरुवात केली. मित्रमंडळीत नाही, नातेवाईकात नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक वचनाचं गांभीर्य इथं समजून घ्या. मरिया आणि योसेफ यांनी येशूचा शोध नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये केला. त्यांना येशू सापडला नाही. आणि म्हणून जगिक नात्यांमध्ये गुरफटले जाऊ नका. काही लोक देवाला वेळ देत नाहीत. आज ह्या लग्नाला गेलो, उद्या त्या वाढदिवसाला गेलो, त्याला पुरायला गेलो, त्याच्या घरच्या बारशाला गेलो. आयुष्य सगळं नातेवाईकांना खुश करण्यात, मित्रमंडळीमध्ये जाण्यात लोक वेळ घालवतात, पण त्यांना चर्चकडे यायला वेळ नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मरिया आणि योसेफ यांना त्या मित्रमंडळीमध्ये येशू सापडला नाही, नातेवाईकात येशू सापडला नाही.
3 दिवसांनंतर येशूची आणि त्यांची भेट मंदिरामध्ये झाली. कोणी आमेन म्हणणार आहे का? येशू जर पाहिजे तर तुमची पावलं देवाच्या भवनाकडे वळली पाहिजेत. येशू पाहिजे तर तुम्हाला प्रभूच्या भवनाकडे यावं लागेल. येशू पाहिजे तर तुम्हाला प्रभूच्या अनुभवासाठी तुम्हाला देवाच्या वचनाकडे यावं लागेल. त्या ठिकाणी ज्यावेळेस ते प्रभूला तिथं पाहतात, ते विचारतात, बाळा तू आमच्याशी कसा वागलास, असा का केला असं आमच्या बरोबर? येशूने म्हटलं, मी माझ्या पित्याच्या घरी असावं हे तुम्हाला माहीत नव्हतं का? तुमच्या ध्यानात आलं नाही का? येशू आपल्या पित्याच्या घरीच असणार प्रियांनो, हे समजायला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे योशिया राजाच्या काळात घडलं, मंदिरामध्ये त्यांना देवाचा ग्रंथ वचन सापडलं आणि मरिया आणि योसेफ यांना देवाचं वचन येशू ख्रिस्त आहे तो मंदिरात सापडला. हालेलुया. धन्य ते लोक जे येशूला भेटायला चर्चमध्ये येतात, जे आपल्या देवासाठी येतात, जे आपल्या प्रभूच्या गौरवासाठी येतात. सगळ्यांचे उद्दिष्ट वेगळे वेगळे असतात, चर्चला येण्याचे वेगळे वेगळे असतात, पण आपला पवित्र उद्देश घेऊन प्रभूकडे या. देवाच्या प्रिय लोकांनो, 2000 वर्षापूर्वी योहाना 8 अध्याय 1 ते 4 वचनच वाचूया आपण. काय घडलं पहा. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. येशू वारंवार जैतुनाच्या डोंगराकडे जायचा, रात्र तिथं प्रार्थना करायचा एकांतामध्ये. बरं, प्रार्थना झाली आणि मग दुसरं वचन, नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. कुठं आला? मंदिरामध्ये आला. रात्रभर प्रार्थना केली आणि मग नंतर तो पहाट झाली आणि तो मंदिराकडे आला. मंदिराकडे आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले. कोण आले? येशू मंदिरात आल्यावर कोण आले? म्हणा, सर्व लोक. सर्व लोक. येशू मंदिराकडे आला, लोक घरी बसले नाहीत. सर्व लोक, त्यांना कळालं की येशू मंदिराकडे आला, सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू मंदिराकडे आला. जे सगळे सर्वसाधारण लोक आहेत, ज्यांना येशूकडून वचन ऐकायला आवडायचं, ज्यांना प्रभूवरती प्रेम होतं, ते सगळे लोक जे होते ते येशूकडे वचन ऐकण्यासाठी आले आणि प्रभू त्यांना वचन शिकवू लागला. किती आशीर्वादित क्षण आहे. तिसरं वचन, त्यावेळी व्याभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्याभिचार करत असताना धरण्यात आली. आता समजा, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आला. तो आला, सर्व लोक त्याच्याकडे आले. जे घरात असतील त्याचे लोक, जे असतील वचन ऐकणारे, ते सगळे लोक आले. पहिले शास्त्री परुषी पण आले आणि नंतर तिथं आणखीन एक व्याभिचारी स्त्री आहे, तिला ते घेऊन आले होते. लोकांचे 3 स्तर पाहायला मिळतात. एक स्तर असा आहे की जे सर्वसाधारण प्रभूवर प्रेम करणारे लोक आहेत, ते तिथं आले. एक स्तर असा आहे की जे फक्त दोष काढणारे लोक आहेत, ते शास्त्री परुषी, ज्यांच्या मनात आज एक कपट योजना आहे, ते पण तिथं आले. आणि एक स्त्री आहे की तिची मंदिरात येण्याची योग्यता नाही, ती पण तिथं आली. आणि मंदिराच्या आवारात ही सगळी घटना घडत आहे. त्या मंदिराच्या दिशेने, येशूच्या दिशेने चांगले लोक आले, वाईट लोक आले आणि जी एकदम सगळ्यात पापी स्त्री आहे ती पण तिथं आली. चांगल्या लोकांनी वचन ऐकलं, प्रभूला धन्यवाद. पण आता शास्त्री परुषी तिथं आहेत, व्याभिचारी स्त्री पण तिथं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये ते येशूला प्रश्न विचारत आहेत. येशूला आता ट्रॅप करण्याच्या तयारीत आहेत, येशूला शब्दात अडकवण्याच्या ते तयारीत आहेत. काय म्हणतो बघूया. आणि जर का उलट सुलट उत्तर दिलं, तिला तर मारायचंच, ह्याला पण दगड मार करायचं आणि मारून टाकायचं येशूला. कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका प्रियांनो. ज्या वेळेस त्यांनी म्हटलं की बायबलमध्ये, आम्हाला पवित्र ग्रंथामध्ये मोशेने सांगितलंय की असं व्याभिचार करताना कोणी सापडलं त्याला धोंडमार करावा, पण तू काय म्हणतोस आम्हाला सांग. तू काय म्हणतोस, काय करायला पाहिजे? येशू ख्रिस्त आपल्या बोटाने जमिनीवर लिहित राहिला. काहीतरी लिहित होता, जमिनीवर लिहितोय. काय लिहितो कोणालाच माहित नाही, पण तो जमिनीवर लिहितोय. ते एकसारखं विचारतात, हिला काय करावं, हिचं काय करावं, पण तो जमिनीत लिहिण्यात बिझी आहे. आणि ते एकसारखे विचारतच राहिले की हिचं आम्ही काय करावं.
देवाच्या प्रिय लोकांनो, येशू आपल्या बोटाने जमिनीवर काहीतरी लिहित होता. हे तेच बोट आहे ज्या बोटाने मोशेच्या त्या 2 दगडी पाट्यांवरती 10 आज्ञा लिहिल्या होत्या. तेच बोट आहे आज ते काहीतरी लिहित आहे. ते काय लिहित आहे कोणाला माहीत नाही, पण माझी खात्री आहे की येशूने त्या दिवशी कृपा लिहिलेली आहे. नियम संपवून त्याने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा आणलेली आहे. हालेलुया. तोच प्रभू आहे, तेच सामर्थ्य आहे, तीच त्याची उपस्थिती आहे. आणि पहा देवाचं सामर्थ्य. प्रभूने विचारलं, तुमच्या जे निष्पाप असतील, कुणी म्हणा असेल, त्याने तिला दगडमार करावा. आणि प्रभू बघतोय प्रत्येकाकडं. आता कोण दगडमार करणार, कोण दगडमार करणार, कोण दगडमार करणार, कारण त्याला माहिती आहे सगळे पापी आहेत. वाक्य काय लिहिलंय, ही स्त्री पाप करत असताना धरण्यात आली. आणि जे पाप करताना धरण्यात नाही आले ते पवित्र आहेत का सगळे? जो पकडला गेला तोच पापी आणि जो नाही पकडला गेला तो चांगला, हा त्याचा अर्थ आहे का? कदाचित तिथंच तिच्याबरोबर पाप करणारा व्यक्ती तिथंच कुठंतरी लपला असेल त्या गर्दीमध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस त्यांनी हे शब्द ऐकले, तुमच्यात जो निष्पाप असेल, एक शास्त्री असेल त्या काळातला एकदम फेमस, माझ्या एवढं हुशार कोणी नाही, हातात दगड घेऊन आलाय मारण्यासाठी, त्यांनी दगड खाली टाकून दिला. एखाद्या सिनियर पास्टरनी दगड खाली टाकल्यानंतर बाकीचे म्हणतील आपण तर नवीनच आहेत देवाच्या सेवेत. हालेलुया. एक 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 सगळ्यांनी दगड टाकले, माना खाली घातलं, निघून गेले. ती स्त्री तिथं मध्ये उभी आणि फक्त येशू ख्रिस्त, बस. तिथं आता कोणीच नाहीये. बायबल सांगतं येशू शिवाय आणि त्या स्त्री शिवाय तिथं कुणीच राहिलं नाही. मग त्या आधी खूप लोक आले होते, ते कुठं गेले? प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं कुणीच राहिलं नाही, कुणीच राहिलं नाही. ती एकटी स्त्री तिथं उभी. येशूचा काय प्रश्न होता? ज्याने कधीच पाप केलं नाही त्याने दगड मारावा. त्या गर्दीत एकच जण आहे ज्याने कधीच पाप केलं नाही, तो येशू ख्रिस्त आहे. येशूला अधिकार होता दगड घेऊन तिला मारावा. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? फक्त निष्पाप व्यक्ती तिला मारू शकतो. येशू निष्पाप आहे, त्याच्या ठाई पाप नाही, तो तिला दगड मारू शकतो. पण येशूने तिच्या पापांची क्षमा केली आणि तिला नवीन जीवन दिलं. देवाचं गौरव प्रकट झालं. आणि हे सगळं घडतंय कुठं? मंदिरामध्ये. हालेलुया. मंदिरात बायबल सापडलं जुन्या काळात, योशियाच्या काळात. पवित्र वस्तूंसाठी मंदिर फेमस होतं. ज्या मंदिरात गोष्टी ठेवल्या जायच्या त्यांना पवित्र आणि समर्पित वस्तू म्हटलं जायचं. समर्पित पवित्र भाकरी, पवित्र मेज, पवित्र दीपवृक्ष, पवित्र कराराचा कोश, पवित्र पडदे, पवित्र वस्तू, मंदिरातील समर्पित वस्तू, सगळं पवित्र पवित्र पवित्र. आणि त्या पवित्र वातावरणात एक पापी स्त्री आली. येशूने पाप तिचं नष्ट केलं आणि तिला सुद्धा शुद्ध करून टाकलं. जे प्रभूच्या भवनात येतील, प्रभू त्यांचं पाप माफ करून टाकतो, त्यांना तो शुद्ध करतो, त्यांना तो आशीर्वादित करतो. हालेलुया. हिलकिया याजकाच्या काळात मंदिरात ग्रंथ सापडला. मरिया योसेफ यांना मंदिरात येशू सापडला. पण आज मला योहान 8 मध्ये दिसतंय, मला मंदिरात आल्यानंतर व्याभिचारी स्त्री तिथं दिसली की जिला येशूने त्याच्या सामर्थ्याने शुद्ध केलंय, तिला पवित्र केलंय, तिला आशीर्वादित केलंय. हा नवा करार आहे प्रियांनो. चर्च पवित्र लोकांचं शोरूम नाहीये. चर्च शोकेस नाहीये. चर्च देवाचं किचन आहे जिथं सगळे भांडे वापरले जातील. हालेलुया. त्या प्रत्येक व्यक्तीला देव उपयोगात आणेल जो म्हणत आहे प्रभू माझा उपयोग कर. त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू उपयोगात आणेल. कोणी तुमची चेष्टा केली तरी टेन्शन घेऊ नका. प्रत्येक योजना देवाची असते. प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेचा भाग असतो. नुकतीच मी एक साक्ष ऐकले का पास्टरांकडून.
कुठल्या आदिवासी भागामध्ये चर्चमध्ये लोक रविवारच्या दिवशी त्यांच्या भेटी घेऊन येतात आणि तो महिन्यातून एक दिवस असतो. आणि आपलं कसं एनवलप धान हे ते शेतकरी लोक आदिवासी, त्यांच्याकडे तांदूळ पिकला की तांदूळ आणून द्यायचा, गहू पिकला की गहू आणून द्यायचा, भाजीपाला काय आणायचं ते आणायचं चर्चमध्ये. मग ते सगळ्यांच्या जेवणासाठी म्हणा किंवा चर्चच्या कामासाठी त्याचा कसा उपयोग केला जाईल ते ठरवतील पाळक. आता एका बहिणीने ठरवलं की मी उद्या एवढे असे गहू घेऊन जाणार आहे. तिने पिशवी भरली गव्हाची गोणी, तिला जेवढे, आणि तिने शिवून वगैरे व्यवस्थित ठेवली. तिचा नवरा प्रभूला मानणारा नव्हता आणि तिने काय केलं, पिशवी भरून ठेवली. तिच्या नवऱ्याने म्हटलं की जरा आता हिची मी उद्या चर्चमध्ये जरा हिची जरा गंमतच झाली पाहिजे असं करतो. त्याने काय केलं की त्याच्यातून सगळे गहू काढले आणि त्याच्यात चुलीतली राख भरून ठेवली. काय केलं, राख भरली फुल आणि परत तशीच तशी शिवून ठेवली. आता या बिचार गरीब बाईला माहीतच नाही यांनी काय केलंय. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, लवकर चर्चला आवरलं वगैरे सगळं केलं आणि खांद्यावरती पिशवी घेतली. तिला माहीतच नाही याच्यात राख आहे. गहू समजून गेली चर्चला. आणि मग तिथं पद्धत होती, लाईनीत यायचं सगळ्यांनी, अशा पिशव्या ठेवायच्या आणि एकेकाने ती पुढं आणून ठेवायची, प्रार्थना केली जायची. तिचा नंबर होता मागे. आणि मग अनाऊन्समेंट झाली की प्रत्येकाने आपापल्या पिशव्या उघडा आणि पुढं आणून ते घेऊन या तुम्ही. तिने मागं त्या रांगेत असताना तिने पिशवी उघडून बघती तर राख. ती म्हटली आता प्रभू हे काय केलंय, माझ्या नवऱ्याचंच काम दिसतं, आता एवढ्या लोकांपुढं मी पिशवी मागं कशी घेऊन जाऊ. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबेना. ती म्हटली प्रभू मी काय करू मला समजत नाही, आणि इतकी गर्दी चर्चला, इतकी एवढ्या लोकात आता माझी एकदम नालस्ती होऊन जाईल. ती पिशवी तिने हातात घेतली, म्हटली प्रभू मी काय करू मला समजत नाही. तिचे अश्रू थांबत नव्हते. माईकमध्ये अनाऊन्समेंट झाली, काय तुम्ही सगळे नुसते तांदूळ आणि गहू हे ते घेऊन येता, आज एवढ्या लोकांचा स्वयंपाक केलाय, भांडे घासायला कुणी राख तरी आणायला पाहिजे होती. ती बाई म्हणली अरे थांब मी आणली राख. हालेलुया, बोले येशू मसीह की. जे होत आहे ते देवाच्या गौरवासाठी होत आहे. तुमचा कुणी विरोध करत आहे, तुम्ही त्यांचा विरोध करू नका. हालेलुया, तो छिन्न चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया, जेव्हा त्याच्या भवनात तुम्ही येता, जेव्हा त्याच्याकडे येता, त्यावेळेस सहज बसू नका, त्याच्या चमत्काराची अपेक्षा करा. विरोधक किती आहेत तुमचे? ते सगळे विरोधक एकत्र झाले, अख्खी दुनिया एकत्र झाली. फक्त येशू आणि तुम्ही मंदिरात उभे राहाल, बाकी सगळे पळून जातील. तुम्हाला कळालंय का नाही मला माहित नाही. हालेलुया, मी परत त्या व्याभिचारी स्त्रीच्या उदाहरणाकडे आलोय. हालेलुया, सगळे दगड घेऊन रेडी आहेत, मारणार म्हणजे मारणारच. आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. आजपर्यंत त्यांचा अनुभव आहे की जेव्हा आम्ही दगड घेऊन आलो तेव्हा कुणाचा तरी जीव गेलाय. पण आज अशी वेळ आलेली की तो दगड त्यांना स्वतःच्या डोक्यात मारून घेऊ की काय अशी स्थिती आली असते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूने अद्भुत काम केलं मंदिराच्या आवारामध्ये. आज तुम्ही देवाच्या दारी आलेले आहेत, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेले आहेत. आज देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू त्याची उपस्थिती घेऊन आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे. हालेलुया, प्रभूच्या उपस्थितीने, प्रभूच्या सामर्थ्याने, देव बापाने हे त्याचं मंदिर भरलेलं आहे. या जीवनात काही प्राप्त हो अगर न हो, आम्हाला येशू भेटणं जास्त गरजेचं आहे. हालेलुया, आमच्या जीवनात प्रभू असणं गरजेचं आहे. आमच्या जीवनावरती प्रभूचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. त्या लोकांनी एक केलं की त्या स्त्रीला मंदिरात आणलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तिथं तिचा जीव वाचला. याचा अर्थ तुम्ही मंदिरामध्ये कोणालाही घेऊन या, परमेश्वर त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, बोले येशू मसीह की. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही देवाच्या उपस्थितीत आणून ठेवा फक्त, बस.
पुढचं काम करणं प्रभूच्या हातामध्ये, आणि प्रभू त्याचं गौरव प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. जी स्त्री मंदिरात आणण्यात आली तिचा उद्धार झाला, प्रभूने तिला नवीन जीवन दिलं. जी स्त्री मंदिरात आली ती वाचवली गेली. जे लोक मचव्यात होते ते वाचवले गेले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मार्क 4 अध्याय 35 ते 41 वचनात लिहिलेलं आहे. मार्क 4:35 ते 41. येशूने म्हटलं आपण पहिली तेरी जाऊ. शिष्य 12च्या 12 आणि येशू ख्रिस्त त्यामध्ये आहे. आणि समुद्रात फार मोठं वादळ आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ज्या मचव्यात आहे तो मचवा सुरक्षित आहे. आमेन. हालेलुया. मचवा सुरक्षित आहे. वादळ फार मोठं होतं, पण ते वादळ प्रभूने शांत केलं. त्या वादळात प्रभूने त्यांचा बचाव केला, शिष्यांचा बचाव केला. अद्भुत सामर्थ्य प्रभूचं. देवाच्या प्रिय लोकांनो, जे येशू बरोबर मचव्यात आहेत, मग आता दुसऱ्या मचव्यात बसले असाल तर बुडायचे जास्त चान्सेस आहे. स्वतःचा मचवा सोडा आणि येशूच्या मचव्यात येऊन बसा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हे जीवन वादळाने भरलेलं आहे. आमेन. जो मचवा बुडणारच नाही याची गॅरंटी आहे, त्या मचव्यात बसा. हालेलुया. तुम्हाला विमानात बसवलं आणि बसवायच्या आधी तुम्हाला अनाउन्समेंट केली. आपला जो पायलट आहे 4-5 वेळा विमान पडता पडता वाचलेलं आहे. आपला जो पायलट आहे त्याला व्यवस्थित उडवता येत नाही विमान. आपला जो पायलट आहे नेहमी गडबड करतो, असा आपला पायलट आपल्याला आज लाभलेला आहे. किती लोक विमानात बसतील? आणि जे म्हणतील मी बसणार, येरवाड्याला एक हॉस्पिटल आहे, हालेलुया, माझ्याकडे तिथला नंबर आहे, आपल्याला गरज पडली तर आपण मला सांगू शकता. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जो पायलटच बरोबर नाही, जे विमान कधीही कोसळेल आपल्याला असं वाटतं, त्या विमानात आम्ही कशाला बसावं? जो नेहमी ॲक्सिडेंट करणार आहे, तुम्हाला माहिती आहे, जो गडबड करणार आहे, त्याच्याकडे आम्ही कशाला जाऊ? पण जो मचवा कधीही बुडणार नाही याची ज्यांना गॅरंटी आहे, तो मचवा येशूचा मचवा आहे प्रियांनो, आणि आम्ही त्याच्यात बसलेलो आहोत. हे आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं काम आहे. हालेलुया. जे प्रभूमध्ये आहेत ते सुरक्षित आहेत. ज्या मंदिरात येशू आहे तिथं त्या स्त्रीला आणलं, तिचा जीव वाचला. जिथं येशू ख्रिस्त मचव्यामध्ये आहे तिथं त्या 12 शिष्यांचे प्राण वाचवले गेले. जिथं प्रभू आहे तिथं आम्ही सुरक्षित आहोत. ज्या नोहाच्या तारवावरती देवाची कृपा होती ते सगळे वाचवण्यात आले. मार्क 2 अध्याय 1 ते 12 वचनामध्ये बायबल सांगतं, एका घरामध्ये येशू ख्रिस्त होता, कफरनहुमामध्ये. ज्या घरात येशू आहे, पक्षघाती माणसाला छप्पर उस्तरून त्यांनी तिथं सोडलं. ज्या घरात येशू आहे त्या घरात आरोग्य मिळालं प्रियांनो. पक्षघाती माणूस तात्काळ बरा झाला, देवाचं गौरव झालं. आज या सगळ्या वचनामधून आपण एक गोष्ट पक्की समजलेलो आहोत, जिथं येशू आहे तिथं आशीर्वाद आहे. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं आमची पावलं वळाली पाहिजेत. आज आमच्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती उतरून आलेली आहे. वर्ष किती झालेत? मोठ्याने म्हणा. वर्ष झाले 17. आजपासून आम्ही सैतानासाठी खतरा. हालेलुया. आता आमची मंडळी सैतानासाठी खतरा झालेली आहे. हालेलुया. आज नंतर देवाचं मोठं गौरव आपल्या मंडळीमध्ये प्रकट होईल प्रियांनो. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, जे मंदिरात आहेत ते सुरक्षित आहेत. त्या लोकांनी त्या पापी स्त्रीला, जिला मरणारच होती, तिला मंदिराकडे आणलं. देवाने तिचा प्राण वाचवला. जे नोहाच्या तारवत आहेत ते सुरक्षित राहिले, जे येशूच्या तारवत आहेत ते सुरक्षित राहिले. प्रभूत आल्यावर आपण सुरक्षित आहेत. जर तुम्ही चर्चला येता, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं जीवन सुरक्षित आणि आशीर्वादित करण्यात आलेलं आहे. कारण इथं तुम्ही देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात वाढत जाता. जे तुमच्या परिवारातले लोक येत नाहीत त्यांना आज नंतर उत्साही करा आणि त्यांना देवाच्या राज्याकडे आणा. आमेन.